बॅक टू द चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे एक्सरसाइज 1.2. त्याच्यामध्ये कितवा क्वेश्चन चालू आहे? क्वेश्चन नंबर सेकंड. ठीक आहे, क्वेश्चन नंबर सेकंड मधला एक मिनिट. ओके, क्वेश्चन नंबर सेकंड चालू आहे. ओके, काय काढायचं? फाइंड दी डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. आणि इनव्हर्स फंक्शन कसं काढायचं हे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय आणि काय त्याचा फॉर्म्युला आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि ज्यांना कोणाला थेरम वगैरे पाहिजे असतील किंवा ट्रिग्नोमेट्रीचे जे काय फॉर्म्युले आहेत कोणाला पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत बघा सगळे. ठीक आहे, ऑल लिंक आहे आणि 12th स्टँडर्डचा पहिलाच सिलेबस मी कव्हर केलेला आहे. ठीक आहे, मग समजा आता कोणी ह्याच्या पुढे गेला असेल 1.3 पाहिजे 1.4 पाहिजे त्यांनी त्या लिंक मधून क्लिक करून शिकू शकता तुम्ही. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. मग y इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. बघा एक्स स्क्वेअर हा एक फंक्शन आहे सपोज u आणि ई रेस टू एक्स हा एक फंक्शन आहे सो v. ठीक आहे, u इंटू v म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. चेन रूल अप्लाय करावा लागेल. मग कसं अप्लाय करणार इथं? u इंटू v चा रूल. सो इथे येणार पहिला u तसाच. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढतो आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ v चा काढणार. ओके, प्लस v तसाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u काढणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ u. मग करा अप्लाय तिथं. हा प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये पहिलं बघा ते काय कसं चेन रूल अप्लाय केले. डायरेक्ट जर तुम्ही इथून बघणार तर तुम्हाला काही समजणार नाही. ठीक आहे, चला लक्ष द्यायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे इथे येणार dy बाय dx इक्वल टू एक्स स्क्वेअर ऍज इट इज. सो इथे येणार u ची टर्म आपण ऍज इट इज पहिली टर्म ऍज इट इज लिहितो. ठीक आहे, एक्स स्क्वेअर ऍज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. ओके, प्लस ई रेस टू एक्स ऍज इट इज आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार? u च, दॅट इज एक्स स्क्वेअर च. ठीक आहे, मग करा बघू आता. डिफरन्शिएट करा एक्स स्क्वेअर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. काय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स? ई रेस टू एक्सच येतं. सो मी इथे लिहिणार ई रेस टू एक्सच. ठीक आहे, प्लस ई रेस टू एक्स ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर फंक्शन रेस टू पॉवर आहे. सो पहिलं पॉवर खाली घ्या, 2 खाली, एक्स तसाच, पॉवर मधून एक लेस करा. सो 2 मधून एक गेले तर राहिले किती? 1 राहिले. सो असं येणार. ठीक आहे, 1 राहिले तरी चालेल. मग आता ई रेस टू एक्स कॉमन काढू का याच्यातून? ई रेस टू एक्स कॉमन काढतो. सो इथे येणार ई रेस टू एक्स कॉमन. मग ब्रॅकेट मध्ये काय राहणार? एक्स स्क्वेअर प्लस, व्यवस्थित लक्ष द्या, ई रेस टू एक्स कॉमन काढला, एक्स स्क्वेअर ऍज इट इज, पुढं ई रेस टू एक्स कॉमन, सो राहिले 2x. झालं फायनल आन्सर. पण पुढं काय लिहिलंय? फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. मग पहिले इनव्हर्स फंक्शनचा फॉर्म्युला यूज करा. बाय इनव्हर्स फंक्शन. काय फॉर्म्युला आहे इनव्हर्स फंक्शनचा? इथे येणार, इथे काय काढलं आपण? dy बाय dx काढलंय ना. सो इथे येणार dx बाय dy. हे झालं इनव्हर्स फंक्शन काढतोय म्हणजे हे वर आणि हे खाली, हे झालं इनव्हर्स फंक्शन. सो फॉर्म्युला येणार इथं काय येणार? इथं dy बाय dx असं अप्लाय करावं लागेल ना. बघा हा x आहे ना, dx खाली घेतला म्हणजे dy तसाच राहिला आणि dx खाली घेतला. मग ह्याची व्हॅल्यू मला माहिती, ह्याची व्हॅल्यू काय आहे? dy बाय dx ची व्हॅल्यू काय आहे? dy बाय dx त्याची व्हॅल्यू ही आहे. सो पुट करा इथं 1 बाय ई रेस टू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 2x. झाला फायनल आन्सर. ठीक आहे, इनव्हर्स फंक्शनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 1 मध्ये डिफरंट आहे आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये थोडं डिफरंट आहे. ठीक आहे, काढा स्क्रीनशॉट लवकर. चला नाव क्वेश्चन नंबर सेकंड 1. बघा सेकंड मध्ये काय दिलंय? y इक्वल टू एक्स इंटू कॉस एक्स. एक्स हा एक फंक्शन आहे आणि कॉस एक्स हा एक फंक्शन आहे म्हणजे फंक्शन इंटू फंक्शन. ओके, u इंटू v चा रूल अप्लाय करावा लागेल. आता जसा केला तसा. मग डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो इथे येणार dy बाय dx इक्वल टू
एक्स तसाच, यू ची टर्म ऍज इट इज, सो एक्स ऍज इट इज, कॉस एक्स चं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स प्लस कॉस एक्स ऍज इट इज, ठीक आहे, कॉस एक्स ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स चं काढावं लागेल. ओके, मग काढूया चला. एक्स तसाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय तर मायनस साइन एक्स, सो मायनस साइन एक्स, मायनस पुढे लिहिला, ठीक आहे चालतं, प्लस कॉस एक्स तसाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतं 1 येतं, सो 1 नाही लिहिली तरी चालेल. ओके, म्हणजे हीच टर्म आली इथं आला डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, मग करा आता बाय इनवर्स फंक्शन, बाय इनवर्स फंक्शन. सो बाय इनवर्स फंक्शन फॉर्म्युला काय ना, dx बाय dy इक्वल टू 1 बाय dy बाय dx. ठीक आहे, इथे तुम्हाला काय कंडिशन नाही दिली ना, इथे जर कंडिशन दिली असती तर इथं चेंज झालं असतं. ठीक आहे, पण कंडिशनच दिली नाहीये, सो इथे dx बाय dy इक्वल टू इनवर्स फंक्शन बोलत ना, सॉल्व बाय इनवर्स फंक्शन. सो ही टर्म खाली घेतो आपण, इनवर्स म्हणजे डिनोमिनेटरला घेणार, सो 1 बाय दिस टर्म. ओके, असं असतं, dx बाय dy इक्वल टू 1 बाय व्हॅल्यू किती आली रे, मायनस एक्स साइन एक्स प्लस कॉस एक्स ऍज इट इज. ओके, काढा स्क्रीनशॉट. छोटे छोटेच क्वेश्चन आहेत तिथं आणि आन्सर पण छोटे आहेत आता सध्या. क्वेश्चन नंबर थर्ड वन बघा. थर्ड मध्ये काय येतं, y इक्वल टू एक्स इंटू 7 रेस टू एक्स. हा एक फंक्शन आहे आणि हा एक फंक्शन आहे. कसं काय फंक्शन आहे, कारण कॉन्स्टंट रेस टू फंक्शन आहे, सो फंक्शनच झाला. ठीक आहे, u इंटू v चा रूल अप्लाय करा, कारण मल्टिप्लिकेशन आहे ना, फंक्शन इंटू फंक्शन आहे, सो डिफरन्शिएट करा. इथे येणार dy बाय dx इक्वल टू, पहिलं x ची टर्म आपण ऍज इट इज लिहिणार, सो इथे येणार x ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, 7 रेस टू एक्स, 7 रेस टू एक्स प्लस 7 रेस टू एक्स ऍज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. ठीक आहे, करा सिम्प्लिफाय. काय येणार आता, एक्स ऍज इट इज डिफरन्शिएट डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स चा फॉर्म्युला यूज करायला लागेल. ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काहीतरी, हा फॉर्म्युला काय बघा, कॉन्स्टंट रेस टू फंक्शन आहे, कॉन्स्टंट रेस टू फंक्शन. काय फॉर्म्युला आहे त्याचा, दॅट इज ए रेस टू एक्स ऍज इट इज आणि लॉग ए येणार, म्हणजे इथे येणार ए. ठीक आहे, बघा हे टर्म ऍज इट इज, म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह ऑफ ही काय येणार, हे ऍज इट इज आणि लॉग ए म्हणजे हा. ठीक आहे, ए म्हणजे आपण खालची टर्म घेतो, सो ए म्हणजे 7 येणार, लॉग 7. ठीक आहे, हा झाला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. ओके, प्लस 7 रेस टू एक्स ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतं 1 येतं, सो 1 नाही लिहिलं तरी चालेल. मग आता मी एक काम करतो, 7 रेस टू एक्स कॉमन काढू शकतो, सो इथे येणार 7 रेस टू एक्स कॉमन काढलं, आतमध्ये राहिलं एक्स लॉग 7 प्लस हे बाहेर काढलं म्हणजे इथं 1 राहिलं. ठीक आहे, मग बाय इनवर्स फंक्शन dx बाय dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. व्हॅल्यू पुट करा, बघा हीची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू इथं पुट करा, सो इथे आहे ना 1 बाय 7 रेस टू एक्स, एक्स लॉग 7 प्लस 1. ठीक आहे, झालं, हे फायनल आन्सर असेल तुमचा. काढा स्क्रीनशॉट. चला फोर्थ आला तर एकदम इझी. बघा कसं इझी, y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. म्हणजे आता इथं मल्टिप्लिकेशनचा रूल येणारच नाही, कारण मध्ये प्लस आहे ना, सो डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. मग dy बाय dx इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, पॉवर खाली येणार, पॉवर मधून एक लेस करा, सो पॉवर खाली एक्स तसाच पॉवर मधून एक लेस. ठीक आहे, 1 नाही लिहिलं चालेल, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय येतं 1 बाय एक्स, सो इथे ना 1 बाय एक्स. ठीक आहे, एवढं सिंपल आहे. मग एक्स ने इकडे मल्टिप्लाय करा, सो एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर प्लस बघा एक्स ने याला मल्टिप्लाय केलं प्लस 1 ऍज इट इज अपॉन एक्स तसाच. ठीक आहे, मग आता dy बाय dx ची टर्म बाय इनवर्स फंक्शन मध्ये पुट करा, कारण क्वेश्चन काय, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन, सो इनवर्स फंक्शनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे,
म्हणजे इथे येणार dx बाय dy इक्वल टू 1 बाय हिची व्हॅल्यू काय 2x² प्लस 1 अपॉन x. ठीक आहे. मग आता हा x वर जाणार, सो इथे येणार x बाय 2x² प्लस 1. दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ दॅट गिवन क्वेश्चन. ठीक आहे. चला इथं पॉवर आहे हे, काढा स्क्रीनशॉट लवकर. चला नाव क्वेश्चन नंबर सेकंड मधला लास्ट क्वेश्चन, फिफ्थ वाला. काय दिलाय फिफ्थ वाला? y इक्वल टू x log x, म्हणजे फंक्शन इंटू फंक्शन दिलंय. बघा x हा एक फंक्शन आहे, log x हा एक फंक्शन आहे. सो काय करणार, u इंटू v चा रूल अप्लाय करा. सो इथे येणार dy बाय dx इक्वल टू u ची टर्म ऍज इट इज. ठीक आहे. सो x ऍज इट इज, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काढावं लागेल. सो इथे येणार log x प्लस log x म्हणजे v ऍज इट इज. आता log x ऍज इट इज आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ x काढावं लागेल. ठीक आहे, हे काढावं लागेल. आता पुढे बघा काय काय करणार. x तसाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय येणार? log x चं डेरिव्हेटिव्ह 1 बाय x येतं. सो इथे येणार 1 बाय x प्लस log x ऍज इट इज. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं? 1 येतं. नाही लिहिलं चालेल. सो x x कॅन्सल, 1 राहिलं फक्त 1 प्लस log x. ठीक आहे, हे झालं dy बाय dx. ठीक आहे, काय तर 1 प्लस log x. सो बाय इनवर्स फंक्शन मध्ये पुट करा. 1 बाय dy बाय dx ची टर्म ही आहे. सो 1 प्लस log x झाला आन्सर. इझी आहे ना. ठीक आहे. मग क्वेश्चन नंबर थर्ड पण सेम ऍज इट इज करायचंय. फक्त तुम्हाला असा क्वेश्चन देतील आणि त्याच्यामध्ये असं लिहितील ऍट x इक्वल टू 4. ठीक आहे, म्हणजे x च्या जागी 4 लास्टला पुट करावं लागेल. फॉर एक्झाम्पल सांगते तुम्हाला क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये कसा असेल. ठीक आहे, x इक्वल टू 4 मग लास्टला इथं 4 पुट करावं लागेल. बस तेवढंच आहे. ठीक आहे, पण मेथड तर हीच राहणार. चला, म्हणजे तुम्ही क्वेश्चन नंबर सेकंड आलं तर क्वेश्चन नंबर 3 तर इझी येणार. नाव क्वेश्चन नंबर थर्ड मधला फर्स्ट वाला. काय दिला क्वेश्चन नंबर थर्ड? फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. सेम तसंच. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉइंट इंडिकेटेड अगेन्स्ट देम. म्हणजे काय, हे फंक्शन दिलंय ऍट x इक्वल टू 1, म्हणजे इनवर्स फंक्शन मध्ये लास्टला जी व्हॅल्यू आहे ना तिथं x इक्वल टू 1 पुट करायचंय. बस, बाकी काय नाही करायचं. ठीक आहे, मग चला डिफरन्शिएट करू याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो इथे ना dy बाय dx इक्वल टू x रेस टू 5 आहे. मग काय करणार, फंक्शन रेस टू पॉवर आहे. फंक्शन रेस टू पॉवर, पॉवर खाली घ्या x आणि पॉवर मधून एक लेस करा. सो एक कमी करा, त्याच्यातून 4 येणार. झालं डेरिव्हेटिव्ह. हा 3 खाली घ्या. बघा 3 खाली घेतो. 3 खाली घेतला, x तसाच, 2 बाजूला ठेवलाय मी, x तसाच, 3 खाली x तसाच, पॉवर लेस करा. सो 2 येणार. ओके, प्लस 3 तसाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं 1. सो इथे येणार 1. हा चला 5x रेस टू 4 प्लस 3 2 जा 6 x स्क्वेअर प्लस 3. ओके, मग बाय इनवर्स फंक्शन, बाय इनवर्स फंक्शन, इनवर्स फंक्शन काय ना लास्टला पुट करायचं, नाही तर तुम्ही इथंच पुट करसाल. तसं करू नका. ठीक आहे, चला dx बाय dy ऍट x इक्वल टू किती रे 1. सो इथं 1 लिहा. 1 बाय dy बाय dx x इक्वल टू 1. ठीक आहे, मग आता पुट करा 1 बाय, चला सांगा बघू 5 आणि x च्या जागी 1 ठेवा. ओके, 5 x च्या जागी 1. ठीक आहे, रेस टू 4 प्लस 6 x च्या जागी 1, 1 चा स्क्वेअर प्लस 3. 1 बाय 1 रेस टू 4, 1 रेस टू एनिथिंग असू दे 1च येणार. ठीक आहे, 5 येणार प्लस इथं 1, 6 1 जा 6 प्लस 3, म्हणजे इथे ना 1 बाय किती येणार 9 14, 1 बाय 14. ठीक आहे, dx बाय dy ची व्हॅल्यू किती आली 1 बाय 14. सो इनवर्स फंक्शन आलं. सेकंड तर खूप इझी. बघा आता
पूर्ण क्वेश्चन तुम्हाला इझी जाणार आहे आता. ठीक आहे. y इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस 3x प्लस 2 ऍट x इक्वल टू 0. करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो इथे ना dy बाय dx इक्वल टू ई रेस टू एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय तर ई रेस टू एक्सच येणार. सो मी ई रेस टू एक्सच लिहितो. ठीक आहे. प्लस 3x आहे, मग x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतं. सो 3 ऍज इट इज राहील. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 कॉन्स्टंट आहे, सो 0 येणार. 9 लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. झालं डिफरन्शिएट. मग आता पुट करा. हा ऍट x इक्वल टू 0. x इक्वल टू 0. ठीक आहे. 1 बाय हे पुट करा ई रेस टू एक्स प्लस 3. सो एक्सच्या जागी 0 पुट करा, कारण x इक्वल टू 0 आहे ना. सो 0 आणि ई रेस टू 0 1 असतं, हे लक्षात राहू दे. ठीक आहे. सो 1 बाय 1 प्लस 3. सो 1 बाय 4 येणार. ठीक आहे. हे लास्ट आन्सर असेल तुमचं. क्वेश्चन नंबर 3rd. आता थर्ड मध्ये बघा काय. थर्ड वाला आहे का फोर्थ वाला आहे. थर्ड. ओके थर्ड वाला आहे. अजून एकच क्वेश्चन राहिला याच्यात. ठीक आहे. y इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 2 लॉग एक्स क्यूब आहे. सो मी पहिला काय करतो, इथं लॉग अँगलला पॉवर आहे, मग पॉवर खाली घेतो. ठीक आहे. म्हणजेच काय येणार y इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 2 तसाच. ओके. अँगल लॉगच्या अँगलला पॉवर असेल तर पॉवर खाली येणार. सो इथे येणार असं येणार 3 लॉग x. अजून मी डिफरन्शिएट नाही केलं. ठीक आहे. अँगलचा पॉवर जो आहे तो खाली घेतला, मग 3 2 जा 6 म्हणजे 6 लॉग x येणार. ठीक आहे. काय येणार 6 लॉग x. हा झाला लॉग रूल. ओके. चला आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इक्वल टू 3 तसाच x स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x. सो इथे येणार 2x. ओके. प्लस 6 तसाच लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय तर 1 बाय x. सो इथे येणार 1 बाय x. मग हा 6 मी वर लिहितो त्यापेक्षा. ठीक आहे. 6 वर 1 बाय x. मग x नी इकडे मल्टिप्लाय करा. सो काय येणार मग 3 2 जा 6 x इंटू x x स्क्वेअर प्लस 6 तसाच डिवाइड बाय x तसाच. ठीक आहे. हे झालं ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. मग आता ही व्हॅल्यू इनव्हर्स फंक्शन मध्ये पुट करा. सो इथे येणार 1 बाय ऍट x इक्वल टू किती 1 दिलंय. सो 1 1. ठीक आहे. चला करा बघू. dy बाय dx ची व्हॅल्यू पुट 1 बाय 6 x च्या जागी 1 पुट करावं लागेल. सो इथे ना 1 चा स्क्वेअर. ठीक आहे. प्लस 6 अपॉन x च्या जागी 1 पुट करा. 1 केलं पुट. सो 1 नाही दिलं तरी चालेल. ओके. 1 बाय 6 1 जा 6 प्लस 6. सो 1 बाय 12. हे तुमचा फायनल आन्सर आहे. इझी होता. ठीक आहे. जास्त हार्ड नाही. क्वेश्चन नंबर लास्ट वन याच्यातला 4th वन. काय दिलंय तर 4th मध्ये y इक्वल टू साइन ब्रॅकेट मध्ये x मायनस 2 प्लस एक्स क्यूब ऍट x इक्वल टू 2. ठीक आहे. मग डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy बाय dx इक्वल टू साइनचे डेरिव्हेटिव्ह काय तरी साइनचे डेरिव्हेटिव्ह कॉस येणार. ठीक आहे. कॉस x येतं, पण अँगल काय आपला x मायनस 2 आहे. सो x मायनस 2 आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार ह्या अँगलचं. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस 2 चं पण काढावं लागेल. सो प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब काय येतं एक्स क्यूबचा पॉवर खाली पॉवर मधून एक लेस. सो इथे ना 3x स्क्वेअर. ठीक आहे. हा आता बघा पुढं कॉस x मायनस 2. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय तर 1. हा आणि मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 काय तर 0. सो फक्त 1 राहणार. 1 मायनस 1 1 आणि 1 जरी नाही लिहिलं तरी काय फरक नाही पडणार. ठीक आहे. हे नाही लिहित. प्लस 3x स्क्वेअर. ओके. 3x स्क्वेअर ऍज इट इज. मग आता ही व्हॅल्यू पुट करा तिथं. सो 1 बाय ऍट x इक्वल टू 2 आहे. सो कॉस x मायनस 2. हा पण x ची व्हॅल्यू 2 आहे तर 2 मायनस 2 येणार. बरोबर ना. 2 मायनस 2 प्लस 3 x च्या जागी 2 ठेवा. 2 ठेवलं तिथं. ठीक आहे. त्याचा स्क्वेअर 1 अपॉन
कॉस 2 मायनस 2 0, म्हणजे कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते? कॉस 0. साइन 0 0 असतो, कॉस 0 1 असतो, सो इथे येणार 1 प्लस 3 चा 2 चा स्क्वेअर 4, इथे येणार 4. 4 3 चा 12. ओके, 3 4 चा 12, 12 प्लस 1 30, सो 1/30. ओके, आजचा जो सेशन होता ते खूप इझी होतं. ठीक आहे, उद्यापासून थोडं ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पण यूज होतील, मग ते पण व्यवस्थित करून या उद्या. ठीक आहे.